हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्हीच्या टोकावर खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि अरबी समुद्रात देखील खूप असे मोठे पावसाळी वातावरण आहे आणि बंगालचा उपसागर तसेच अंदमान निकोबार या ठिकाणी खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार होऊन या ठिकाणी एक चक्रकार वाऱ्याची पोझिशन तयार झाली आहे आणि याच्यामुळं महाराष्ट्रात तसेच देशात पाऊस हा 8 तारखेपासून पडण्यास सुरू होत आहे आणि 9 तारखेला देखील पाऊस सुरू होत आहे. परंतु 9 तारखेपासून परत अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये खूप असे चक्रीवादळ वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि यामुळे महाराष्ट्रात खूप जोरदार असा पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि हे जे अंदमान निकोबार आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी जे खूप अशी वाऱ्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती ही मान्सूनला पूरक अशी आहे आणि यामुळं खूप जोरदार असा पाऊस येण्याचा अंदाज आहे. जवळपास असे वाटेल की आपला हा मान्सून म्हणजे आपली आगोट ही मोहरते का काय, आणि हा आगोट मोहरण्यासारखाच पाऊस आहे. हा पाऊस 10 तारखेपासून सुरू होणार आहे शेतकरी मित्र, 11 तारखेला आणि 11 तारखेपासून या पावसाला चांगली जोरदार सुरुवात होणार आहे. अरबी समुद्रात देखील तीच परिस्थिती आहे. अरबी समुद्रात देखील खूप मोठे असे एक चक्रकार दाब तयार झाला, वाऱ्याची निर्मिती तयार झाली आहे आणि त्यामुळं मुंबई तसेच महाराष्ट्र या ठिकाणी एक बाष्पीचं ढग येऊन ते 10-11 तारखेपासून महाराष्ट्रात खूप मोठे असे पावसाळी वातावरण तयार होऊ लागले आहे आणि महाराष्ट्रात खूप असा जोरदार पाऊस पडण्याचे संकेत ह्या यश मॉडेल देत आहे. तर शेतकरी मित्र, 8-9 या तारखांना महाराष्ट्रात काही जिल्ह्यातच मुंबईच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच 9 तारखेला देखील थोडाफार महाराष्ट्रामध्ये थोडाफार जिल्ह्यातच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्र 10 तारखेपासून काही जिल्ह्यात पडणार आहे आणि याचा प्रभाव हा 11 तारखेपासून खूप जास्त जाणवणार आहे. तर शेतकरी मित्र, 11 तारखेपासून याचा प्रभाव मुंबई तसेच विदर्भ मराठवाडा या पूर्ण भागामध्ये जाणवण्याचा अंदाज आहे. तसेच 12 तारखेला याचे पावसाचे प्रमाण हे जास्त वाढणार आहे. 12 तारखेला जवळजवळ पूर्ण मराठवाडा तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र, नाशिक या भागामध्ये खूप जोरदार असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि याचा प्रभाव हा जवळजवळ नाशिक, मालेगाव, संभाजीनगर, अहमदनगर, बीड, लातूर, सोलापूर, अकलूज तसेच लोणार, पुसद, नांदेड या भागामध्ये खूप असा जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे. अति जोरदार पाऊस हा 12 तारखेला राहणार आहे आणि 13 तारखेला देखील शेतकरी मित्र अकलूज, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, लातूर या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि परत 14 तारखेला देखील काही भागामध्ये आणखी परत महाराष्ट्रात पाऊस हा 12 तारखेपासून चालतच राहणार, पण 14 तारखेला परत सातारा, बीड, अहमदनगर या भागामध्ये, लातूर या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 14 तारखेला म्हणजे 15 तारखेला पहाटे एकदम 14 तारखेला आणि 15 तारखेला पहाटे खूप जोरदार असे पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, अकलूज, पुणे तसेच तुळजापूर, सोलापूर, बीड, लातूर, अहमदनगर या भागामध्ये 15 तारखेला पहाटे खूप जोरदार असा पाऊस राहण्याचा अंदाज आहे आणि हा पाऊस 15 तारखेला देखील दिवसा 1च्या टायमाला देखील खूप जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तसेच नाशिक, पूर्ण मराठवाडा, अर्धा विदर्भ या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे 15 तारखेला देखील. आणि 15 तारखेला देखील शेतकरी मित्र 15 तारखेला रात्री 4च्या टायमाला तसेच 2च्या टायमाला देखील सांगली, सातारा, रत्नागिरी म्हणजे कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पूर्णच ठिकाणी 15, 14, 15, 16 तारखेला रात्री देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा पाऊस शेतकरी मित्र चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. हा पाऊस जवळजवळ 16 तारखेला देखील खूप असे जोरदार पावसाचे वातावरण आहे. कोकण तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर
अकलूज, अहमदनगर, संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, तसेच परभणी, हिंगोली या भागामध्ये, तसेच नांदेड या भागामध्ये, लोणार या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्र 18 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत खूप असे जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येतं. आणि हा पाऊस तसे पाहिला असता 19 तारखेला देखील 19-20 तारखेला देखील सोलापूर, अकलूज, लातूर, बीड या भागामध्ये पाऊस राहण्याचा अंदाज आहे 19 तारखेला देखील. आणि 20 तारखेला देखील ह्याच भागामध्ये सोलापूर, तुळजापूर, लातूर, बीड या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याचा अंदाज आहे. 8-9 तारखांना थोडाफार पाऊस कमी जास्त राहील. 10 तारखेला देखील पावसाचे प्रमाण थोडेफार कमी जास्त राहील. परंतु नंदुरबार या ठिकाणी 10 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये. परंतु 11 तारखेपासून वातावरणात चांगला खूप मोठा बदल होऊन हा पाऊस नंदुरबार, जळगाव या भागामध्ये चांगला जोरदार पडण्याची शक्यता आहे. तसेच 11 तारखेला संध्याकाळी 6च्या टायमाला शेतकरी मित्र 6च्या टायमाला संभाजीनगर, जालना, लोणार, अकोला, खंडवा या भागात, तसेच अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेत. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 12 तारखेला जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता येतात. 12 तारखेला हा पाऊस एकदम जोरदार असा पाऊस पडणार आहे 12 तारखेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि मालेगाव, नंदुरबार, मालेगाव, संभाजीनगर, अहमदनगर, बीड, अकलूज, सोलापूर, लातूर, तुळजापूर या भागामध्ये खूप जोरदार असा पाऊस हा 12 तारखेला पडणार आहे. आणि हा पाऊस मित्र 12 तारखेपासून 12 ते 22 या तारखापर्यंत भाग बदलत काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. परंतु हा पाऊस 12 ते 22 या दरम्यान खूप मोठे असे पावसाळी वातावरण आहे. इतका जोरदार पाऊस आहे की नदी नाले म्हणजे आपले आवड कशी होते त्याप्रमाणे नद्यांना पूर देखील येण्याची दाट शक्यता आहे. आणि हा पाऊस 12 तारखेपासून रात्रभर पाऊस, 13 तारखेला रात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता येतं. 13 तारखेला बीड, लातूर, अकलूज, सोलापूर, तसेच तुळजापूर, धाराशिव, सांगली, सातारा या भागामध्ये चांगला पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 22 तारखेपर्यंत खूप मोठा असा पाऊस राहणार. आणि 15 तारखेला देखील खूप मोठा असा पाऊस राहणार आहे. पुणे, अहमदनगर, बीड, अकलूज, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, तुळजापूर, बारामती या पूर्ण भागामध्ये अति पण असा पाऊस होण्याची शक्यता येतं. 12 तारखेपासून पावसाला अति जोरदार सुरुवात होणार आहे आणि 15 तारखेला अति तुफान पाऊस आहे. 16 तारखेला देखील याच भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रात खूप असा जोरदार पावसाची शक्यता येतं. आणि 17 तारखेला देखील अहमदनगर, सातारा, सांगली, अकलूज, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, लातूर, बीड, संभाजीनगर, जालना या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस आहे 17 तारखेला देखील. आणि 18 तारखेला देखील अहमदनगर, बीड, लातूर, अकलूज म्हणजे याच भागामध्ये पूर्ण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता येतं. आणि 19 तारखेला देखील याच भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. विदर्भ साईडला 19 तारखेला पावसाचं प्रमाण थोडे कमी राहील. पण पूर्ण मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र या ठिकाणी चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तसेच 20 तारखेला देखील मराठवाड्यामध्ये पूर्ण पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. तसेच 21 तारखेला देखील 21 तारखेला मराठवाडा, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर या भागामध्ये पावसाचा चांगला जोर राहणार आहे. आणि तसे पाहिला असता नांदेड, पुसद, विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे चांगला जोरदार. आणि 21 तारखे रात्री 12च्या टायमाला देखील लातूर, सोलापूर या भागामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. आणि हा पाऊस हा शेतकरी मित्र 22 तारखेला देखील खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे. जवळजवळ हा पाऊस अवघुटीचेच म्हणजे मान्सूनचेच संकेत देत आहेत. अशी ताजी अपडेट रोजची रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.